कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली गावदेवी माते हर हर महादेव ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुचे गणेशु सकलमते प्रकाशु मने निवृत्तिदासु औदार्य दोजी श्री गणेशाय नमः 10व्या अध्यायामध्ये वैला गोदानाचा प्रकार कथिला आता ब्राह्मण पूजेचा भला प्रकार सर्व सांगतो गणपतीला नमस्कार करून 10व्या अध्यायामध्ये आपण गायीचं महत्व काय गायीच्या पोटात 33 कोटी देव कुठे आहेत ते आपण ऐकलेलं आता ब्राह्मणाची या महिन्यामध्ये कशाने पूजा करायची ते आपण आता ऐकूया तरी तुम्ही श्रोते सतत सावधासावे श्रवणार्थ शिराब्दी तनया श्री विष्णुप्रत जोडून हात विनवितसे शिराब्दी तनया म्हणजे समुद्राची कन्या कोण लक्ष्मी ती दोन हात जोडून विष्णूला विनंती करतोय का मला ब्राह्मण पूजनाचा या महिन्याचं महत्व काय ते मला तुम्ही सांगा आहो स्वामी पूर्वी आपण स्वर्गोच्च नरे यथाविधान अधिक मासे विप्रपूजन करावे ऐसे कथेलेसी तर ब्राह्मणाची पूजा या महिन्यामध्ये कशी करायची ते मला सांगा तरी तो विप्र कसा असावा त्याची पूजा कशी करावी आणि ते पासून मानवाबरवी कोणती फलप्राप्ती होत असे मग तो ब्राह्मण कसा असायला पाहिजे याची पूजा कशी करायची आणि कोणतं फल प्राप्त होतोय या महिन्यात ब्राह्मणाची पूजा केली तर हे मदत सांगितले समस्त ऐसे लक्ष्मीचे ऐकून भाषितो श्री विष्णू म्हणे गे प्रिय यथार्थ सांगतो संपूर्ण ऐके पा हे लक्ष्मी म्हटलं यथार्थ सगळं सांगतोय सावत्तरणे आहे तप अहिंसा सत्यवचन अनुदिनी षटकर्माचरण आणि सर्व कर्मे कला लोपविन करीतो ब्राह्मण योग्य असे मग तप करणारा असेल 3 टाईम आंघोळ करणारा असेल अहिंसा म्हणजे काही बकरा कोंबडा कापत नसेल याची हिंसा करत नसेल सत्यवचन बोलणारा अनुदिन 6 शास्त्र 18 पुराणाचा जो अभ्यास करणारा ब्राह्मण त्या ब्राह्मणाची या महिन्यामध्ये काय करा पूजन करा असं सांगितलेलं आहे मग तयासे अधिक मासे अनुदिनी गंधाक्षता पुष्प धूप दीपांनी नानोपचार फलभोक्ष भजनी तांबूळाधिकाने पूजावा मग या महिन्यामध्ये अनुदिन गंधाक्षता हळद कुंकू टिकला लावायचा फुलदान करायचा नाना प्रकारचा फलार द्यायचा किंवा भक्ष्य भोज्य काही जेवण कच्ची शिधा द्यायची पाण्याचा विडा द्यायचा हे या महिन्यामध्ये ब्राह्मणाची काय करायला सांगितले पूजा करायला सांगितले आहे आणि सर्व लक्षणे संयुक्त असून जो सर्व शास्त्र पारंगत सुख सुज्ञ मतपर भक्ती दानता पूर्ण शांतदांत साचार मग आता ऐसा लक्षणी ब्राह्मण असेल त्या ब्राह्मणाची या महिन्यामध्ये काय करा पूजा करा शांत दांत सदाचार म्हणजे सदा आचरण करणारा असेल सर्व शास्त्र पारंगत मुखोद्गत असणारा मत भक्ती परायण म्हणजे माझी भक्ती करणारा असेल असा ब्राह्मण या महिन्यामध्ये पूजन करायचा तेवीत जो लोभरहित इतिहास पुराण सज्ञ यथार्थ तया लागीत अधिक मासात विशेष करून पूजावा या महिन्यामध्ये असा जर ब्राह्मण असेल इतिहास पूर्ण तज्ञ म्हणजे सगळ्या इतिहासाचं त्याला ज्ञान प्राप्त असेल त्या ब्राह्मणाची पूजा करा का के पुराणोक्त ब्राह्मण हरिरूपचे असे आपण तयासे पूजन देता दान अनंत फल प्राप्त होय पय मग अशा ब्राह्मणाला जर आपण दान केलं तर अनंत फल प्राप्त होतोय जो भक्तीने पुराणार्थ
जाणून परमार्थ आणि यथार्थ निरंतर कथित यथार्थ श्रीहरीचं जाणं पाहोय. कारण भगवान ब्राह्मण कोण आहे? श्रीहरीचा आहे. पण या ब्राह्मणाची जर अशी पूजा केली तर श्रीहरीची पूजा केल्या समान आहे. ब्राह्मणाच्या मुखावर कोण आहे? भगवान विष्णू आहे. पुराण वक्ता जो ब्राह्मण तो व्यासरूपीचा हरीचा आपण तयाची भक्ती करिता अनुदिन गंगा स्नान फळ लाभे पय. मग जर ब्राह्मणाची पूजा केली तर आपण गंगासागर बोलतो नाही का, त्या गंगासागरमध्ये पूजा केल्या आंघोळ केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होईल. संसार सागर मग्न जनांशी जो पुराण धर्म निवेदनेसी उद्धरितो पय क्षण मात्रेसी तो श्रीहरीची साचार पावे पय. संसार सागरामध्ये निमग्न असून पुराण श्रवण धर्म निवेदन उद्धरितो तर तोच आपण श्रीहरीला पूजन केल्यासारखं होईल. म्हणून या अधिक मासी माझी सतत कोणत्याही निर्मल पाण्यात स्नान करून पुराण वक्त्या प्रत भगवत बुद्धीने पूजावे. मग या अधिक महिन्यामध्ये सतत कोणत्याही पाण्यामध्ये म्हणजे तलाव बावडी समुद्र नदी कुठल्याही या महिन्यामध्ये आंघोळ करा. पुराण वक्त ब्राह्मणाला आपण भक्तिपूर्वक दान करा. अधिक मासा माझी एक पुराण ज्ञानी सेविता अधिक प्रयाग स्नान उनी अधिक पुण्य निशंक लाभते. म्हणजे अधिक महिन्यामध्ये पुराण संज्ञा असणारा जो ब्राह्मण जो कोणी असेल त्याची जर पूजा केली तर प्रयागला आंघोळ केल्याचं काय मिळेल? आपल्याला पुण्य मिळेल. संशय ठेवण्याचा प्रश्न येणार नाही आहे. प्रयागला त्रिवेणी संगम झालेला आहे. प्राची सरस्वती आणि गंगा या 3 नद्यांचा संगम झालेला आहे. त्या आपण ब्राह्मणाची या महिन्यामध्ये पूजा केली तर त्या नदीमध्ये आंघोळ केल्याचं पुण्य आहे. अधिक मास कथा जेथ नित्य नेमे वर्णिल्या जात तेथ श्रीहरी तुळशी सहित आणि तीर्थ समस्त वस्ताती. तर आपण जसं अधिक महिन्यामध्ये पोथी पुराण चाललेले आहे तर ते तुळशी मध्ये जसा भगवंत आहे तसा अधिक महिन्याच्या पुराणामध्ये सुद्धा काय आहे? भगवंत आहे. त्याची दर्शन आपल्याला होईल असं सांगितलेलं आहे. आपण बोल तुळशीचं झाड, तुळशीचं झाड नाही, विष्णूची काय आहे? मूर्ती आहे असं सांगितलेलं आहे तुळशीमध्ये. पुराज्ञ सुपात्र विषयी भक्ती उपजे जयांच्या हृदयी त्याची धन्य त्रैलोक्यटाये पुनरपी नाही जन्मतया. पुराज्ञ सुपात्र म्हणजे पुराण ऐकतात वाचतात तर अशा प्रकाराने त्या माणसानं पुनरपी जननम जठरी शयनम पुन्हा आईच्या उदरामध्ये जन्म घेण्याची पाळी येणार नाही आहे असा भगवंत जो कोणी कथा कीर्तन ऐकते वाचतोय त्याच्या हृदयामध्ये आहे. आता तू पात्र म्हणसे कोण तरी सांगतो करी श्रवण केवळ तपे विद्ये करून पात्रता पूर्ण नव्हेची. मग तू म्हणा कुठला ब्राह्मण पाहिजे त्याची पात्रता बघायची. नुसता पुराण श्रवण वाचतोय ऐकतोय असं नाही तर त्याचं आचरण बघा, खाणं पिणं बघा, काय करतोय काय कसं करतोय त्याला दान करा असं सांगितलं आहे. वेद वेत्ता द्विजपात्र किंचित तळीप तोही स्वल्पची निश्चित ऐसे एकांगी पात्र भूत अस्थिभूत पृथ्वीवरती. एकांगी पात्र म्हणजे काही एकूच करतात, मी हेच करीन तेच करीन याला हात लावणार नाही तर ऐसा नाही आहे. सगळ्या त्याला विद्या पारंगत असतील त्या ब्राह्मणाला तुम्ही पूजन करा आणि दान करा. तरी तपाचरण आणि सत्य जया ठाई वस्ती नित्य तो चित्रलोक्य कृत्य कृत्य पात्रस्तुत्य दानी जय. बघा काय जर तपाचरण करणारा असेल, सत्य बोलणारा असेल, जया ठाई वस्ती नित्य म्हणजे अशा ब्राह्मणाला तुम्ही पूजन करा तो त्रैलोक्यातून कृत्य कृत्य होईल असं सांगितलेलं आहे. आणि सर्व पात्रामध्ये पवित्र तोचे दान परमोत्तम पात्र की जयाच्या उदरी अपवित्र शूद्रान्न नाही प्रवेशले. म्हणजे ज्याच्या पोटामध्ये आपल्या घरचं अन्न खाल्लेलं नाही त्या ब्राह्मणाला काय करा? दान करा. आपण कोण आहोत? शूद्र आहोत. आपल्या टोपामध्ये वशात शिजलेला असतोय म्हणून शिजलेलं अन्न भटजीला द्यायचं नाही आहे. पतिग्रहार्थ समर्थ असन जो विप्र न घे कदापि दान तय दान दिल्या विन बहुदान पुण्य तया होय पय. मग आपण देऊन त्या ब्राह्मणाला द्या न झटून मागेल ना त्या ब्राह्मणाला बिलकुल दान धर्म करू नका असं सांगितलेलं आहे. विद्या तपोहीन ब्राह्मणे पतिग्रह कदापि न घेणे घेता दात्याचं तत्क्षणे नरकपतन होय त्यासी. मग ज्याला विद्या नाही काय नाही येतोय ना आपल्या घरी खातोय पितोय तुका म्हणे देती घेते आणि तिघे नरकामध्ये जाते असं सांगितलं आहे. आयशा ब्राह्मणाला दान धर्म करू नका
तिघांना नरकामध्ये, ब्राह्मणाला पण, मेलेल्या माणसाला पण आणि देणाऱ्याला पण. आणि जयाचे मन नाही तुष्ट, तो सर्वदा भोगित कष्ट, आणि सकल त्रैलोक्यामध्ये नष्ट, ऐसा स्पष्ट जाणी दे. म्हणजे त्याची वृत्ती जाणा, नुसता 12 महिनं तुष्ट रागी, 12 महिना मनाच मिळलं पाहिजे, माझाच कोतला भरला पाहिजे. ऐशा ब्राह्मणाचं मन बघून कष्टी असेल तर त्या ब्राह्मणाला बिलकुल दान धर्म करू नका. आणि स्वया अकिंचन असोन, सर्वत्र दयाचे संतुष्ट मन, तो विप्र सर्वदा सुख संपन्न, भोगितो जाण निश्चय. मग तो सर्व आनंदी आनंद देईल, त्याच्यावर समाधान मानेल तर तो खरा पूजनाला योग्य आहे. त्याला दिलं तर त्याचं पण आणि आपलं पण कल्याण होईल. यथालाभ संतुष्ट चित्त, शांत दांत भूत दयावंत, ऐसे ब्राह्मण जे का संत तयामी सतत वंदितो. बघा कुठला ब्राह्मण ओळखायचा? शांत दांत, संत समागम, भूतदया. ऐसे जे कोणी संतांची सेवा ब्राह्मण वगैरे करतील त्यांच्या घरी मी सतत, त्यांच्या हृदयात मी बसतोय असा भगवंत बोलतोय. का ब्राह्मणाच्या मुखावर मी आहे, पण कुणाच्या? सतत दयावान, संतुष्ट, शांत दांत अशा ब्राह्मणाच्या मुखावर मी बसलेला आहे. जे संतावणे अन्य मानव, स्वल्प तपे पावले देहभाव, तयाचे अर्चन दर्शनादे सर्व असे वाव निश्चय. संतावणे अन्य मानव, समज संत तुका म्हणे संत सेवा ह्याची देवा उत्तम. भगवंत तुम्हाला जर भेटायचा असेल तर एक ब्राह्मणाच्या मुखावर, एक संतांच्या संगतीने, एक तुळशीच्या वृंदावनामध्ये, याच्यामध्येच आपल्याला भगवंत भेटेल. बाकी तुम्हाला डगराच्या मूर्तीमध्ये मिळणार नाही आहे. आत्मशुद्ध्यर्थ मते महातीर्थे आणि चांद्रायणादी तपोव्रते, बहुवास्ती परिती निरुते, कालांतराने फळ देती पै. कालांतराने समजलं का? पण जे आताचे जे वारकरी आहेत ना, हे खरे भगवंत आहेत. भगवंत म्हणतोय ब्राह्मणाच्या मुखावर आणि संतांच्या संगतीने मी तुम्हाला भेटणार. बाकी तुम्हाला इथं तुम्ही कधी तपश्चर्या करा न कधी काय करा, योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी, तो आम्हा पासे मागे पुढे. भगवंत बोलतो योगी जपी तपी हिमालयाला बसल्यात, त्यांच्या ध्यानात नाही मी वारकऱ्यांच्या ध्यानात आहे. जो माझ्या नावाचा उच्चार करतोय त्यांच्या मागे पुढे उभा राही, सांभाळितो. आली या घात निवारावं, ज्यांच्या पाठीमाग आघात आले ते मी निवारण करतो, असे संतांच्या पाठीमाग आहे. आणि साधू जन ते तत्काल दर्शन मात्रे करते निर्मळ, म्हणून सर्व सोडून केवळ सज्जनची उपासावी. सज्जनच उपासावा. मग जो ऐसा ब्राह्मण असेल, ऐसा वारकरी असेल, त्या वारकऱ्याची त्या भटजीला तुम्ही दान करा या महिन्यामध्ये. भेद द्रष्टे जन सतत, सूर्य चंद्रादी दैवत उपासित, परितितयाच्या पापनाशार्थ नवेचे समर्थ कदापि. भेद द्रष्ट सतत, चंद्र सूर्यनाचे ग्रहण काही उपास करतात ते आपलं पाप फिटण्यासाठी करतील, पण माझ्यासाठी जर जे कोणी भटजीची पूजा करतील, संतांची पूजा करतील, मी त्यांच्या हृदयामध्ये आहे असं सांगितलेलं आहे. आणि सद्विप्र जो दक्षिणे वेन पुनीत करते सेवका कारणे, म्हणून साक्षेपे भक्तिभावाने साधू विप्रची सेवावा. साधू विप्रची सेवावा म्हणजे संतांची सेवा करा आणि ब्राह्मणाची सेवा करा. मग त्या ब्राह्मणाची पात्रता आपण ऐकली ना, अशा ब्राह्मणाला या महिन्यामध्ये दान करा. त्रिदोष दूषित देहाठाई, जयाची आत्मबुद्धी राही, ग्रहण दीप पर्वकाल विषयी, की क्षेत्राविषयी पुण्य बुद्धीपय. मग तुमचं ग्रहण असो किंवा तीर्थ ठिकाण असो, त्या ठिकाणी तुम्ही दान धर्म भटजीना करा. मग ग्रहण म्हणजे काय? तर अमावस्या, व्यतिपात, वैगृती, पौर्णिमा आणि बारस या 5 पर्वणीवर या भटजी लोकांना काय करा? दान धर्म करा साधू संतांना. के जलाविषयी तीर्थबुद्धी, परे साधूजनाविषयी त्रिशुद्धी, जयाचे न होत ऐशी सुधी, तो नर खरचे जाणावा. बघा गाढव शब्द वापरलेला आहे का? क्षेत्राविषयी पुण्य बुद्धी समजलं का? ग्रहण विषयी म्हणजे एखादा माणूस जलाविषयी जर तीर्थ नसेल, पाणी नसेल मामा ज्या तीर्थाला, तर त्याला तीर्थ बोलू चालेल का? नाही चालणार. तसं एखाद्या साधू विषयी जर त्रिशुद्धी असेल तर त्याला साधू म्हणायचं नाही आहे. तर अशा प्रकाराने इथं सांगितलं, पाणी असेल तर त्या तीर्थाला मान द्या. ज्या साधूच्या मनामध्ये दयाक्षमा असेल त्या साधूची पूजा करा असं सांगितलेलं आहे. नुसतं वरपंग सेवा नको, भगवी वस्त्रे लटकी म्हणजे धारण करायची न, बोंधू मुँह में राम और बगल में छुरी, असं काही साधूंनी करू नका असं सांगितलेलं आहे.
जयाच्या हृदये स्वानंदानुभव आणि सर्वदा वसे श्री केशव तोचे सर्वत्र समभाव ऐसे भूदेव संत जाणावे. बघा, ज्याच्या मुखामध्ये सदा चिंतन भगवंताचा केशवा नारायणा माधवा असा समभाव असेल तर तो भूदेव समजायचा. तर या पृथ्वीवरचा कोण आहे? देव आहे असं समजायचं. ते लोकानुग्रह करते असत म्हणून केवळ लोकाप्रत स्वपादरजे पवित्र करीत मेदिनी सतत फिरताती. संत चरणी रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या चरणाची धूळ आपल्या कपाळाला लागली तर आपल्या वासना विसना सगळ्या जातील. ऐसा वारकरी आपण शोधावा आणि त्या वारकऱ्याला त्या ब्राह्मणाला दान धर्म करा असं सांगितलं आहे. दर्शन स्पर्शादिके निगुती सकल जना पवित्र करते. ऐसे क्षेत्रे तीर्थ दैवता ती मेदिनीवरती आहेत पै. मग या मेदिनीवर आपले तीर्थ आहेत का ज्यांच्या दर्शनाने पदस्पर्शाने आपला पाप ताप निघून जातोय. ऐसे तीर्थ या पंढरपूर आळंदी काही आता गुंदवलेकर बाबा बालू बाबा अशी बरीचशी त्या साधूंची तीर्थ ठिकाणे आहेत. त्या तीर्थ ठिकाणी जाऊन त्यांचं पदस्पर्श दर्शन घ्या का सगळे आपली पवित्रता होईल या मेदिनीवर. परी ती हळूहळू कालांतराने पवित्र करती गे मम उदारे आणि सद्विप्रदेते निर्धारे दर्शन मात्रे तात्काळ. मग आता सगळी ठिकाणी जिथं तिथं तीर्थ ठिकाणं आहेत तिथं तिथं आपले ब्राह्मण जाऊन काय केलेले आहेत? बसलेले आहेत. त्यांच्या पायाची काय घ्या? धूळ कपाळाला लावा. तात्काळ आपल्याला पापाचा नाश होईल. ऐसा साधू विप्राचा स्वभाव काय वर्णुगे त्याचा प्रभाव. तै मद दिले वैभव म्हणून केशव झालो मी पैव. आज या वारकऱ्याही जर मला केशव नारायण जर म्हटलं नसतं तर मला पंढरपूरच्या विटेवर कोणी विचारलं असतो. ऐसा भगवंत बोलतोय का पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे माता जाणं त्याची. या वारकऱ्यांच्या विटेवर उभ्या मी का राहिलेले आहे का या वारकऱ्यांच्या मुखामध्ये केशवा नारायणा माधवा ही पुंडलिकाची भक्ती बघितल्यानंतर मला इथं पंढरपूरच्या विटेवर उभा केलेला आहे. नाही तर मला कुत्र्याने विचारलं नसतो. म्हणजे या वारकऱ्यांच्या निमित्तानं मी आद्यपर्यंत पंढरपूरच्या विटेवर युगी 28 विटेवरही उभा. ऐसा साधू विप्राचा स्वभाव काय वर्णुगे त्याचा प्रभाव. ताई मदत दिले वैभव म्हणून केशव म्हणती पै. म्हणून देवाला केशव नारायण का म्हटलेलं आहे? कारण त्याच्या सत्तेने सगळं हे वृक्षाचं पान चाललेलं आहे. सकला प्राण्या माझे ब्राह्मण जन्म मात्रेचे अति श्रेयानं आणि तपोविद्या सद्भक्तिमान झाली मग काय वर्णू. कारण या ब्राह्मणांचं मला वर्णन करता येत नाही. कारण सगळं त्यांच्यापासून जन्माला आलेले आहेत ना. जन्ममात्रेपासून तर तपोविद्या या ब्राह्मण लोकांनी काय केले? ग्रहण केलेली आहे. म्हणून मला त्यांच्या मुखावर वसावं लागलेलं आहे. मग ब्राह्मणापेक्षा अन्य जन्म काही हे चतुर्भुज रूप हे प्रिय नाही. सर्व देवमय मी शेषशाही तैसा ती विप्र हे वेदमय. कारण ब्राह्मणाच्या मुखावर का बसलेले आहो? कारण त्याच्या चतुर्भुज ब्राह्मण अन्य मद नाही. सगळ्या गोष्टी मी या 4 हाताची मूर्ती आहे ना पंढरपूरला या दगडाच्या मूर्तीला पूजून फायदा नाही. आताचा कलियुगामध्ये ब्राह्मण म्हणजे ब्रह्म भगवान विष्णू आहे असं सांगितलेलं आहे. परे दुष्प्राज्ञ मूर्खते हे नेनोनी गुरु विप्र आत्ममे या लागुनी अर्चा देवी विषयी भेदबुद्धी होऊनी अवमान नीती साचार. म्हणून ब्राह्मण कसाही वागला काही वागला तरी त्याचा अवमान करू नका असं सांगितलेलं आहे. आणि सद्विप्रते तो आत्मार्थ हे चराचर विश्व समस्त मद्रूपचे आहेत सतत ऐसे चित्तात भावित. मद्रूप म्हणजे माझाच अंश त्या ब्राह्मणामध्ये आहे आणि त्या ब्राह्मणाची या महिन्यामध्ये काय करा? तुम्ही पूजा करा. सत्स्वरूप विद्या ज्ञानेसे निश्चय धरे ते तैसे ते मानसे म्हणून सद्विप्रते मदसे आवडते जाण इंद्रिय पै सद्विचारासे. सद्विप्र असतील ना ते मला आवडतात. इंद्रिय लक्ष्मी मी त्यांच्या मुखावर आहे. या लागे विबुध जनांनी इतर सकल कल्पना टाकूनी नित्य शुद्ध चित्ते करुनी विप्रार्ची लागूनी पूजावे. मग ब्राह्मणाची या महिन्यामध्ये या काळामध्ये पूजा करा. आता दगडाच्या मूर्तीला पूजून फायदा नाही आहे. प्राणप्रिय बहु सांगू काही ऐसा पूजिता सद्विप्रवर्य
त्रिभुवन पूजिले ऐसे होय निसंशय जाणतो. मग या महिन्यामध्ये जर ब्राह्मणाची पूजा केली तर तिने त्रिभुवनाची काय केली? पूजा केली, समान आहे. परे ब्रह्मस्वाचा अपहार कदापि कोणी न केले साचार. कारण ते बहु भयंकर आणि दुर्जर असे पै बहु कारण ब्राह्मणाचा निंदा नालस्ती करू नका. ब्राह्मणाने जर शाप दिला तर आपल्या कुलाचा काय होईल? भस्म होईल, दगड सुद्धा राहणार नाही आहे. सर्व भक्षकाय कृशान परित्यान जिरे ते अनुप्रमाण. मग ईश्वर मानिया राजा लागून कोठून या जिरेल. सर्व भक्षक काय? कृशान. कृशान म्हणजे अग्नी, समजलं का? कैसा ब्राह्मण कसा आहे? आगीचा गोळा आहे. जर तुम्ही काय त्याची निंदा नालस्ती कराल तर आगीसारखा आपला तो काय करेल? भस्म करेल. आग जशी वला सुका पापी पुण्यवानाचा काय करते? खाक. तैसा ब्राह्मण आपला काय करेल? खाक करून ब्राह्मणाची चेष्टा कुचेष्टा करू नका, निंदा नालस्ती. हाल विषयावनी देख ब्रह्मरूप विष अधिक मंत्र औषधी योग सकळिक तक्ष निशंक नासती. हाल म्हणजे शंकराने पेलेला होता. किती त्याने काय घेतलं? किती त्याने डोक्यावर काय घेतली? गंगा घेतली, साप घेतला, बरचसं घेतलं, पण त्याचा हलाल शांत झाले का? पण राम नामाचा जप केल्यानंतर तो नीलकंठ नाम प्रसिद्ध झाला. म्हणून साधू या जगावर आपल्याला शांत करणारे आहेत. साधू म्हणजे ब्राह्मण. परे ब्रह्मरूप उषाची शांती कवण्या हे योग्य नवे निश्चिती. यास्तव हलाल निवृत्ती विषची नाये मानित. विष ते भक्षण करत्यासती मारिते ब्रह्मस्वतो चोकुल संवारिते. तैसे ते अग्निउनी निरुते प्रखरासे ब्रह्मस्व. अशा प्रकाराने आगीपेक्षा विषापेक्षा ब्राह्मण हा कसा आहे? तापट आहे, गोळा आहे. तो काय करेल? भस्म करेल असं सांगितलेलं आहे. भक्षण करते असे मारितो. विष काय करतो? जीवाला मारतो, समजा शरीराला मारतो, पण आत्मा मरत नाही आहे. त्या प्रकारे ब्रह्मस्व कुल संवारितो. ब्राह्मण या कुलाचा काय करतोय? नाश करतोय असं सांगितलेलं आहे. तैसे अग्निहून निवृत्ते प्रखरे. अग्नी कशाचा? लाकडांची खाक करतोय. तशा प्रकारे ब्राह्मण आगीपेक्षा गोळा आहे असं सांगितलेलं आहे. उदके पावक होय शांत ब्रह्मरूप समळ कुल झालित. म्हणून कांते ब्रह्मस्वाप्रत कदा कोणी न हरावे. म्हणून ब्राह्मणाची कोणी थट्टा मस्करी करू नका. पाणी एखाद्या आगीला शांत करेल, पण ब्राह्मणाला कोणी शांत करू शकेल का? नाही करू शकत. अज्ञाने घडता ब्रह्मस्वहरण त्रिपुरुषा होया अंधपतन. बुद्धिपूर्वक ते करिता जाणं पतनी पडते 21. ब्राह्मणाची जो कोणी निंदा नालस्ती कराल तर 21 नरकामध्ये आपल्याला पडावं लागेल. म्हणून ब्राह्मणाने वाटेल ते कर्म केलं, वाटेल तर चुकला तरी त्याची निंदा नालस्ती करू नका. जे ऐश्वर्यामधोन्मत्त बोलते महामूर्ख विचार न करते ते न मानिता निरयाची भीती ब्रह्मस्व हरते बलात्कारे. परी ज्या विप्राचे वृत्त्यारण झाले तयाने करिता रुदन नेत्राश्रुबिंदू रजगण भूमीचे जितके भिजताती. बघा काय उदाहरण दिले. ब्राह्मणाचं जर आपण चोरून घेतलं ना तर जितकं त्याच्या डोळ्यातून अश्रू पडतील मेदिनीवर ती भिजल तेवढ्या आपल्या माणसाला काय करत? यातना भोगाव्या लागतील. म्हणजे जेवढं डोळ्यातून अश्रू पडतील ना याच्या तेवढ्या आपल्याला यातना भोगाव्या लागतील. तितके संवत्सरपर्यंत तो राजा आणि तयाचे दूत कुंभी पाकी नरकी पडत राती पचत निश्चय. मग राजा पण आणि प्रजा पण जर आपण ब्राह्मणाचं काय चोरून घरून घेतलं तर राजाला पण दुःख आहे आणि प्रजेला पण दुःख आहे. आणि स्वयदत्त किंवा परदत्त ब्राह्मणाची वृत्ती जे हरितो ते 60,000 वर्ष विष्ठेतो कृमीवणी राहतात. म्हणजे आपण दिलेली वस्तू परत घ्यायची ब्राह्मणाकडून तर ते 60,000 वर्ष डुकराच्या विष्ठेमध्ये पडतील असं सांगितलेलं आहे. पण दिलेली वस्तू आहे ती परत मागायची नाही आहे. दान केलेली वस्तू परत मागायची नाही आहे. आणि जे नुप घेते ब्राह्मणाचे धन ते सर्वच पराभव पाहून अल्पायुष्य राज्य भ्रष्ट होऊन दुःखे भोगीते सर्वदा. आणि जे नुप घेते विप्राचे धन म्हणजे ब्राह्मणाचं जर धन घेतील कधी त्यांना युद्धामध्ये जय येणार नाही ना. अल्प आयुष्यामध्ये 100 वर्ष जगाचा आहे ना 50 वर्षामध्ये तो मेला जाईल.
आयसे विप्रधन भयंकर अति म्हणून प्रिय मम जनाप्रती सांगतो की ब्रह्मस्वाती निवृत्ती स्वल्पाती कन शिवावे. म्हणजे ब्राह्मणाने धन दिलं तर घ्या, पण चोरून घेतलं तर बिलकुल शिवू नका. तर शिवलं तरी आयशा आपल्याला नरकाच्या यातना भोगाव्या लागतील. जरी ब्राह्मणाने स्वापराध केला की तो मारित किंवा शापित असला तरी तयाचे द्रोह वैला नचकी जय मतपुरुषे. म्हणजे तो शाप देतोय किंवा काय अपराध करतोय तर त्याला बिलकुल काही शब्द बोलायचं नाही आहे. तुला काय करायचं ते कर असं बोलायचं. पण तो शाप देतोय न तो काय अपराध करतोय तर उलट आपण त्याच्यावर काठी कुऱ्हाडी आणायच्या, ते बरोबर नाही आहे. जसा मी अनुदिनी ब्राह्मणासी सोयित वंदितो भक्तिभावेसी तेवीत माझ्या जनहिची त्याचे प्रेमभावेचे वंदावे. जैसा मी त्याला नमस्कार करतोय तसं तुम्ही मला नमस्कार, तसं ब्राह्मणाला नमस्कार करा. अजूनही पैगा मुद्रा मी राखी तसे सुभद्रा. अर्जुना अजून भृगुऋषीची काय केलेली आहे, लाचसन केले भगवंतानी. पण ब्राह्मण कसाही वागला, काही खाल्लं तरी त्याची निंदा नालस्ती करू नका. त्या भगवंताला त्याची लाच सहन करावी लागलेली आहे. मी ही मम आज्ञा पाले जे सकल यावणे अन्यता जो वर्तेलो तया साक्षात गणनेलो दंडित तत्काल निश्चय. दंडित म्हणजे दंड करेल त्याला. ब्राह्मणाची जो कोणी निंदा नालस्ती करेल, मारेल कुठे तर विष्णू त्याला दंड करेल असं सांगितलेलं आहे. ज्ञाने किंवा अज्ञाने करून घडले असता ब्रह्म स्वारण नुगराजा परी तत्क्षण अंधपतन प्राप्त होय पय. बघा आता नुगराजाची आपल्याला कथा ऐकायला येईल. नुगराजाने एक ब्राह्मणाला काहीतरी गायदान केलेली होती आणि तीच परत दुसऱ्या ब्राह्मणाला त्यांनी गायदान केली. तर त्या राजाला सरडा होऊन पडावं लागलेलं होतं बावडीमध्ये. आपण येईल ती कथा. एके समये कृष्णसुत प्रद्युम्नासहित सांबाधिक समस्त एकत्र मिळून विद्यारार्थ उपमा जे पावले. आपण एक विटी दांडू खेळायला जातो एक इथून तिथपर्यंत, तैसा प्रद्युम्न कृष्णाची मुलं साम हे सगळं विटी दांडू खेळता खेळता त्यांचा चेंडू कशात गेला, बावडीमध्ये, सुकलेल्या बावडीमध्ये गेला. तेव्हा ते बघायला गेलो, बघतोय तो त्याच्यामध्ये मोठा सरडा पडलेला होता. तो कोण होता, नुगराज होता. त्याने एका ब्राह्मणाला गायदान केलेली होती, तीच ब्राह्मण दुसऱ्याला दिली. तर तिचा तो ब्राह्मण बोलला, ही कालदुनी म्हणून तुम्ही दान केले, तिचा हात सुद्धा वाढल्याने पाणी सोडला इथं, लगेच तुम्ही या ब्राह्मणाला गायदान केले, मग तू राजा आहेस का कोण आहे, ऐसा जर दुभाव करशील तर तू सरडा होऊन पडशील. म्हणून ते राजाला सरड्याचा शाप दिलेला होता. तो सरडा होऊन पडला बावडीमध्ये. आणि मग कृष्ण आला ना तो चेंडू काढायला. मग त्यावेळी त्या कृष्णाचा हात लागल्यावर त्या नुगराजाचा काय झाला, उद्धार झालेला आहे. ती कथा आता आपण ऐकूया. तेथे बहुत वेळवरी क्रीडा केल्या नानापरी स्वदेश सुटला सर्व शरीरी तृषाक्रांत झाले पै. मग आपण खेळता खेळता आपल्याला घाम सुटलेलं पाणी शोधायला जातो. तसं कृष्णाची पोरं त्या बावडीजवळ पाणी शोधायला गेलं ना, ताण लागली म्हणून. उदका लागे फिरत फिरत पावले निरुदक कुपाप्रत आत पाहता सरळ अद्भुत पर्वता एवढा देखील. किती पर्वता एवढा आपला किल्ला कसा आहे बेलापूरचा, एवढा मोठा त्या बावडीमध्ये काय पडलेला होता, सरडा पडलेला होता. पोराई आश्चर्य केलं, अरे बापरे, आता जो चेंडू तर मिळणार नाही, पाणी पण मिळणार नाही आपल्याला. तदर्थ कृपाळू होऊन उद्धारार्थ केला प्रयत्न चर्मापासे तया बांधून वरी ओढू लागले. मग बराचसा ते हात दिला, पाय दिला, पण तो काय यावाला मागत नाही. दोऱ्या दिल्या का डोंगरा इतका आहे ना, तो कुणाच्या याने यायला मागत नाही. शेवटी मग आता त्याला वाचा फुटली. कुणाला, त्या सरड्याला. काय बोलतोय का, तुमच्या बाबाला बोलवा, म्हणजे कृष्णाला बोलवा. परी तो सरळ जड बहुत बालांचे बल काय ते चालत नाही. मग जाऊन या श्रीकृष्ण प्रत सर्व वृत्तांत कथेला. मग त्यांना काय तो वर येत नाही ना पोरांच्या याच्यात अजून. मग ती पोरं आपल्या बाबाला सांगायला गेली, बाबा आपल्याला बेलापूरच्या बावडीमध्ये एक सरडा पडलेला आहे. तो म्हटलं लवकर, आम्ही बऱ्याचदा प्रयत्न केला पण तो काय वर येत नाही आहे, तुम्ही चला. तेव्हा तो श्रीचक्रपाणी
कृपा सनिधा आला धावुनी सवेची वाम हस्ते करुणी सरळवरती काढिला. बघा भगवंताने धावत धावत आला आणि वाम हस्त म्हणजे डावा वाम म्हणजे डावा ना, डावा हात दिल्याबरोबर त्या सरड्याचा उद्धार झालेला आहे. तय तो कृष्ण स्पर्श तत्क्षणी सरडा स्वरूप टाकुनी तप्त स्वर्ण समान वर्ण दिव्य पुरुष झाला पै. मग तो सरडा झालेला होता ना, मग कृष्णाचा हात लागल्याबरोबर तो सोन्यासारखा राजाच्या रूपाने आलेला आहे वर. मस्तक ठेवणे कृष्णचरणी उभा राहिला हस्त जोडुनी तया पाता सर्वांचे मनी आश्चर्य बहुत झाले पै. मग तो वर आला कृष्णाच्या पाया पडला 2 हात जोडून. तेव्हा ती पोरं आश्चर्यचकित झाली. आई म्हटलं सरडा होता आणि लगेच माणूस कसा काय झाला. मग त्या दिव्य पुरुषाला गुण श्रीकृष्ण म्हणे का तू कोण, तुझं ही दशा काय म्हणून लाभले होते सांग मज. मग तेव्हा तो सांगायला लागला कृष्ण भगवंत कृष्ण भगवंत का तुझी आशा दशा का झालेली होती तर ती मला कृपा करून सांग. मग तो नृगराजा सांगायला लागला मी पहिला दानधर्म करताना ब्राह्मणाशी थोडी थट्टा मस्करी केली, त्या ब्राह्मणाने मला सरडा होशील असा शाप दिलेला आहे. ऐसे श्रीकृष्णाचे भाषित ऐकून तो पुरुष बोलतो देवा तू सर्वभूतात्मा यथार्थ सर्वोत्तम आहेसी. तेव्हा तो सरडा बोलतोय नृगराजा देवा तुम्ही जाणकार आहात तरी मला तुम्ही विचारता का तुम्ही काय पाप केलंस तर मला सांग म्हणून. आता तुम्हाला माहिती आहे ना मी दान धर्म करताना थोडासा चुकलो म्हणून मला त्याने शाप दिले आहे. तदापि तो प्रश्नित म्हणून सांगतो आहे की संपूर्ण इक्षाकुळ वंशी मी नुगरा विधान राजा असता झालो पै. इक्षाकुकुळ एकेकाळी मी एकुलता एक राजा होतो. नुगराज माझं नाव आहे. मी दान धर्म करताना थोडासा चुकलेला आहो. सकळ दाना माझे प्रथम गणिले जाय माझे नाम नित्य नूतन विप्रोत्तम पाचारून पूजित असे. सगळ्या दातामध्ये बोलताना दानामध्ये बाबा यांच्यासारखा दानशूर माणूस नाही आहे. तसं म्हणजे सगळ्या दानामध्ये माझं नाव होतं. पण एका ब्राह्मणाला मी एक गाय दान केली, ती दान परत गोठ्यामध्ये माझ्या आली, परत दुसऱ्या ब्राह्मणाला केली. हे माझं चुकलं. त्याच्या निमित्तानं मला त्या ब्राह्मणाने काय दिला शाप दिला. तो मी सरडा होऊन पडलेला. सुवर्णभूमी गज घोटक रथ शिबिकादी याने अनेक रत्न वस्त्रभूषणाधिक नित्यदाने देत असे. आणि सुशिला सुलक्षण बहु दुग्धवते याते तरुण अविकलांगी वत्स संपन्न चतुस्तनी निरोगी. मग एक गाय होती माझ्याकडं. ती एका ब्राह्मणाला 4 स्तनाची होती. दूध देणारी होती. तिला वासरू झालेला होता. आयशी निरोगी, काही रोग नव्हता तिला. ती मी गाय एका ब्राह्मणाला दिली आणि तीच गाय परत माझ्या गोठ्यामध्ये आलेली आहे. कपिलवर्णा बहुसुंदरी न्याय अर्जित पुष्ट शरीरी स्वर्ण शृंखिरौप्यपुरी वस्त्रालंकारी भूषित आयशा अत्युत्तम गाया यथाविधाने पूजनीया नित्य सुपात्र ब्राह्मणवर्या असंख्यात देत. असंख्यात म्हणजे गणती नाही एवढ्या मी ब्राह्मणांना काय करायचो दान करायचो. पण त्याच कल्पातली गाय जी दान केलेली ती माझ्या गोठ्यामध्ये परत आलेली आहे. आयसे चालत असता पाही कोणे के विप्रासे दिलेली गायी चुकून माझ्या गोठ्यात परत येऊन मिळवून राहिली. मग ती यांना गाय दिली ती ना ती परत माझ्या गोठ्यात येऊन राहिलेली आहे. मग दुसऱ्या ब्राह्मणाला तीच गाय मी दिलेली आहे. ते मी न जाणता उणे नित्यवत देता गोप्रदाने त्यातून एके विप्रकाराने तिचं गाय दिदरी पै. बघा दान यांना केलेली आहे. तीच गोठ्यामध्ये आली परत मी दुसऱ्या ब्राह्मणाला दान केली. तर त्या निमित्तानं तो ब्राह्मण बोलला ही गाय मला काल दिलेली होती, पाणी नाही सोडला तर ते हातने वाढलं तर तुम्ही दुसऱ्याला तू गाय दिली. अशा निमित्तानं तो रागावला ब्राह्मण. त्याला मी बोलतो या गायीपैकी मी तुला 1000 गायी दान करतोय. नाही म्हटलं मला दिलेलीच गाय दान पाहिजे. तर तो ब्राह्मण पण हट्ट सोडत नाही, यो ब्राह्मण पण हट्ट सोडत नाही. दोघांचा झगडा चालला. दोघांना विनंती केली मी का दोघांना या गायीच्या बद्दल 1000 गायी देतोय. पण तो पण मानत नाही, तो पण मानत नाही. ती असे तो विप्र घेऊन जात असता घरा लागून पूर्वीचा पतिगृहीला धनी उचित प्राप्त झाला पै. म्हणजे या ब्राह्मणाला गायदान केले तो घेऊन चालला होता. यो काल दिले ना तो ब्राह्मण आयला. अरे म्हटलं ही गाय मना दिले. नाही म्हटलं मना आत्ता त्याने पाणी सोडला गाय दिले. नाही म्हटलं परवाच्या दिवस मना दिले तो हात वाढला नाही. असा दोघांचा काय चाललेला होता झगडा चाललेला होता.
तेने ती पाहिली गाय आणि म्हणे मी माझी गाय होय. पतिव्रात म्हणे हे काय आता राय मज दिदरी पै. आत्ताच म्हटलं मला राजाने ही गाय दान केलेली आहे. अजून माझा हात न सुकला. विप्रा तुझं का चल लागला. उभयता विवाद चालला. मग ते आले मजपासी. असा कोण बोलतोय? तो नृगराजा कृष्णाला ही बातमी सांगतोय हा. का दान केलेली वस्तू ती परत त्याला दिली. त्याही दोघांचं भांडण चालत असताना ते दोघं माझ्याजवळ आलो. ते स्वार्थ तत्पर दोघे जण बोलू लागले मध लागून. राजा तू आहेस कोण? दाता किंवा अपारता? राजा तू दानशूर आहेस का कोण आहेस? आत्ता गायदान केलेली हे कालजूने ती परत तुम्ही या ब्राह्मणाला गायदान केली. तू दाता आहेस का अपारता आहेस? सांग म्हटलं लवकर. अरे एकाशी दिलेली गाय पुन्हा दुसऱ्याला देतोस काय? तत्प्रहार हा न्याय तुझं लागेच शोभतो. तुला शोभतोय का? काल गायदान केलेली आहे तर परतून याला दिलं. तू राजा आहेस का कोण आहे? ते तयाचे ऐकून भाषितो. मधला झाला भ्रम अत्यंत. तयांची प्रार्थना केली बहुतो. परी ती व्यर्थ झाली. जाता तो प्रार्थना करतोय तरी असं नाही. पण ब्राह्मणानं जरी तुम्हाला शाप द्यायचा यो अधिकार झाला तरी असा नाही ना. तो बोलते ना मामा मी याच्याबद्दल तुम्हाला दोघांना जास्त गायी देतोय, माफ करा मला. पण असं कसं एवढं बोलून एवढी विनंती करून ब्राह्मणाने सुद्धा कमीपणा घ्यायला पाहिजे का नको? पण बघा असं कसं ब्राह्मण कसं व्यर्थ आहे. पूर्वीच विप्राला लक्ष गाया देऊ लागले यदुराया. पण या न घे म्हणून या टाकून गेला तो. मी त्याला बोललो हे गायीच्या बद्दल तुला लक्ष म्हणजे लाख गायी दान करतोय. तो ब्राह्मण बोलतोय नाही मला हीच गाय दान पाहिजे. असा हट्ट नाही पाहिजे ब्राह्मणाला. मी तरी माझ्या मताने बोलतोय. समजलं का? आता तुम्हाला मामा लाखाच्या बद्दल 10 लाख देतोय की नाही? मग तरी काय एवढा हट्ट पकडायचा का? नाही असं नाही. जरी तुम्हाला ब्रह्मपद प्राप्त झालं पण एवढी हट्टपणा नाही पाहिजे माणसाच्या मनात. दुजाने कथिरे ह्या धेनू विना 10 लक्ष मी घेयाना. मग तो तीच धेनू घेऊन स्वग्रासी जाता झाला पाय. तो बोलतोय दुसऱ्याला दिलेली होती ना. तो बोलतोय 1000 नाही 10 लाख दिले तरी मी घेणार नाही. हीच काय म्हणा पाहिजे. असा यो पण ब्राह्मण मानत नाही, तो पण ब्राह्मण मानत नाही. करायचं काय? मग शेवटी त्यानं शाप दिलं. मग द्या म्हटलं तुम्हाला शाप काय द्यावा जातो. मग यो शाप मला दिला का सरडा होऊन तू पडशील. पुढे मी पावता निधन यमदूत गेले घेऊन. यमधर्मराया मध लागून प्रश्निता झाला ऐसे की. मग मला मृत्यू आला. मृत्यू आल्यानंतर मला यमाच्या दूताने वरीत नेला आणि प्रश्न केला का काय तुम्ही चांगलं ना वाईट केले ते पहिला निवेदन कर. मग तुला काय भोगायचं आहे पहिला? व पाप भोगायचं आहे का पुण्य भोगायचं आहे? मग त्याने सांगितलं मला पहिला पाप भोगायचं आहे. मग पाप म्हणजे सरला तो भोगायला आलेला आहे. अरे तू प्रथम शुभ भोगीसी की अशुभ भोगी इच्छितोसी. तू केलेल्या पुण्यकर्मासी अंत नसे साचारो. पहिला तू पुण्य भोगतोस का पाप भोगतोस? कारण तुम्ही जे पुण्य केलेच ना तर ते अंत नाही, वर्णन करता येत नाही. एवढं तुम्ही पुण्य केलेले आहे. पण देताना थोडासा चुकला त्याच्या निमित्तानं तुला पहिला पाप भोगायचं आहे का पुण्य भोगायचं आहे ते सांग. तेव्हा मी आता सांगितले अशुभचे सर्व भोगितो पहिले. ते ऐकून यमधर्म कथिरे पतन पावे सत्वर. मग मी सांगितलं का मला पहिला पाप भोगायचा आहे. मग ते पाप भोगल्याबरोबर आता यमराजा काय बोलतो ऐका. तव मी झालो सरडा रूप तेथे दुःखे भोगिले अमुप. तव दास्याचा महाप्रताप म्हणून अद्याप स्मृती असे पै. मिनी दास्यत्व मिनी काय चांगलं केले ना त्याची मला आठवण आलेली आहे. मग मिनी पहिला काय घेतलं भोगायला? पाप भोगायला घेतलो. पाप म्हणजे सरडा झालो ना त्याची मला आठवण आहे. मिनी काय दान पुण्य केले आहे की काय केलं त्याच्या निमित्तानं मी तुला हे सगळं सांगून लागलेलं आहे. आज तुझे दर्शन झाले याने सर्व पाप लोपले. हे दिव्य स्वरूप लाभले त्रिजगी धन्य झालो पै. त्रिजगी आज म्हटलं मी तिन्ही लोकांमध्ये धन्य झालेलो आहे. आज मला तुझं दर्शन झालेलं आहे याची मला खात्री आहे. आता येतो गा यदुपती कृपा दृष्टी पाय मदप्रती. ऐसे बोलतो नुग भूपती तव दिव्य यान पावले. बघा दिव्य यान पावले. समजलं पाया पडला कृष्णाच्या आणि परत विमानाला आणि विमानामध्ये बसून परत वैकुंठाला गेलेला आहे. तया माझी बैसुनी तत्क्षणी नुगराजे गेला ब्रह्मसदनी. असो श्रीहरी चक्रपाणी सिंधूला गे सांगत. सिंधू म्हणजे सिंधूची कन्या कोण? तर लक्ष्मी. तिला त्या नुगराजाची कथा सांगतोय का याने गाय दान केल्याचं पुण्य हे याला प्राप्त झालेलं आहे. आणि मग पहिला त्याने पाप भोगलं सरडा आणि पुण्य लागलं तो वैकुंठाला गेलेला आहे. अहो
अहो कांते अनुगराजा लागून ब्रह्मस्वयोगे झाले पथन परिपूर्वी सत्य समागम पूर्ण घडला होता तयाची. कांते म्हटलं पहिला यांनी सत्संगत केलेली होती म्हणून त्याला परत वैकुंठ प्राप्त झालेला आहे. तेने योगे त्या घोरवणी श्रीकृष्णाचे दर्शन होऊनी तयाच्या कर स्पर्श करुणी उद्धरुणी गेला तो हा. मग त्या जंगलामध्ये घोर अरण्यामध्ये कृष्णाचा हात लागल्याबरोबर त्या नुगराजाचा काय झाला उद्धार झाला. अशा प्रकारे लक्ष्मीला या गायी दान करताना काय कसा ब्राह्मण पाहिजे काय पाहिजे त्या निमित्ताने हे असं भोगावं लागेल. आईचा संगतीचा महिमा म्हणून तेथे ठेविता प्रेम य लोके सकल काम पूर्णता होय निश्चय. मग या लोकांमध्ये जर आपण केलं तर परलोकामध्ये आपल्याला हे प्राप्ती होईल. आणि साधूंचे दर्शन स्पर्शन कीर्तन किंवा अनुस्मरण मग तीर्थे परिपावन आहे दान सिंधुदेव. मग या कलियुगामध्ये साधूचं दर्शन घ्या काही घ्या तरी मत पुण्य प्राप्त होते असं सांगितलेलं आहे. नाही आपल्याला गायदान करता येत नाही ब्राह्मणाची सेवा करता येत तर साधूंचं दर्शन घ्या. या लागे सकल जनांनी साधू पूजन कीजे अनुदिनी त्याने योगे कैवल्यदानी संतुष्ट राहतो सर्वदा. भगवंत संतुष्ट राहतोय संतांची संगत केल्यानंतर सेवा केल्यानंतर. त्यातून अधिक मासात सद्ब्राह्मण पूजिता सतत त्रैलोक्यासे यथार्थ होते यात संशय नसे पय. यामध्ये त्या अधिक महिन्यामध्ये सद्ब्राह्मण बघा चांगला ब्राह्मण बघा त्या ब्राह्मणाची पूजा करा दान धर्म करा. जरे सर्व लक्षणे सुखसंपन्न ऐसा कोणी न मिळे ब्राह्मण तरी एक एक लक्षणे युक्त मान त्याचे पूजन करावे. जर आपल्याला सर्व गुण संपन्न मिळणार नाही आता या कलियुगामध्ये कोणी सर्व गुण संपन्न आहे का तर एक गुणाचा जरी असेल तरी त्या ब्राह्मणाला तुम्ही पूजन करा असं सांगितलेलं आहे. अधिक महिन्यामध्ये ब्राह्मण पूजिता तृप्ती होते सर्व देवता ब्राह्मण अर्चना विना त्रिता दिवस वृत्ता दळवू नये. अधिक महिन्यामध्ये एका तरी ब्राह्मणाची एक दिवस तरी काय करा तृप्ती करा पूजन करा तर आपल्या जन्माचं सार्थक होईल असं सांगितलेलं आहे. एक दिवस दौडू नका म्हणजे 30 दिवस नाही करता आलं तर एक दिवस तरी ब्राह्मणाची पूजा करा. गंगा तीर्थ स्नानेसी जे महापुण्य ये हातासी त्याहून विशेष अधिक मासी ब्राह्मण दर्शनासे येतासे. गंगा तीर्थ करून तर पवित्रता होईल पण या महिन्यामध्ये एक दिवस ब्राह्मणाची पूजा अर्चा करा सगळ्या गंगेचं तीर्थाचं पावन होईल. विप्रार्चना परता नेम दुसरा नसे पै उत्तम धर्मार्थ काम मोक्ष याने ते सकल साधती. विप्रार्चना पडता नेम करा का बाबा एक दिवस ब्राह्मणाची मी सेवा करेन धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 3 गोष्टी आपल्या घरामध्ये साधतील. आयसा विप्र दर्शनाचा प्रभाव म्हणून अन्न टाकून सर्व काम ब्राह्मणाची पूजा सदैव पुरुषोत्तम महिन्यामध्ये करावी. या पुरुषोत्तम महिन्यामध्ये ब्राह्मणाची एक दिवस तरी सेवा करा पूजन करा. ऐसे विष्णूने कथिले असता आनंदोने लक्ष्मी क्षीराब्दी तनया विनयपूर्वक दीपक वार्ता तयासी प्रश्न ते झाले पै. आता उद्याच्या अध्यामध्ये दीप म्हणजे घरामध्ये दिवा लावा दिवा दान करा त्याचं महत्त्व काय आहे ते उद्याला लक्ष्मीला सांगणार. ते कथा परम पावन पुढच्या प्रसंगी वर्णीय पूर्ण तरी श्रोतेसरी स्वात्मकर्ण सावधान राखीजे. येते श्री अधिक महात्म्य सारो बृहन्नारदे पद्माधारो सज्जन श्रोते जे कोच्चतरो. 11वा अध्याय श्रीकृष्णार्पण नमस्तु. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज के जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझ्या कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायिका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ वासुदेवारी वासुदेवारी.